आपल्याला माहिती आहे का, शिव मंदिरात गेल्यावर महादेवाच्या शिवपिंडीला अर्धी प्रदक्षिणा का घातली जाते? याचे कारण असे आहे की शिवलिंगावरील अभिषेक, पाणी, दूध इत्यादी ज्या मार्गाने बाहेर पडते त्याला सोमसूत्र असे म्हटले जाते किंवा शिव निर्मल्याची निर्गममाळी असे म्हणतात. या निर्माल्याला ओलांडणे वर्ज्य मानले जाते, कारण असे केल्याने पुण्य नष्ट होते आणि पापाचे भागीदार व्हावे लागते अशी धार्मिक मान्यता आहे. शिव हा आदी आणि अनंत असल्यामुळे त्याच्यातून बाहेर पडणारी ऊर्जा खूप तीव्र असते आणि ती ओलांडल्यास शारीरिक आणि मानसिक नुकसान होऊ शकते असेही मानले जाते. त्यामुळे भक्त सोमसूत्रापर्यंत जाऊन परत फिरतात, ज्यामुळे अर्धी प्रदक्षिणा पूर्ण होते. यामुळेच महादेवाच्या शिवलिंगाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. हर हर महादेव.